नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या भेटीचा एक विशेष प्रसंग आहे. आज आपण आपल्या सर्वांसाठी खास एक कंबाईन ग्रुप बी हे जे विद्यार्थी मेन्सची तयारी करताय त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा इंग्लिश विषयाच्या PYQs कव्हर होतील अशा एक 6 वर्षांच्या मागच्या प्रश्नपत्रिकांचा एक आपण रेकॉर्डेड अत्यंत व्यवस्थित रेकॉर्ड केलेला असा एक कोर्स आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, लॉन्च करत आहोत. अशा पद्धतीचा हा एक आपला लॉन्चिंग कोर्सची माहिती देणारा आपल्यासाठी एक व्हिडिओ या ठिकाणी आहे. काय आहे ऍक्च्युली हा कोर्स बघा. हा इंग्लिश ग्रामर PYQs बॅच आहे आणि PYQचं किती महत्व आहे हे तुम्हाला प्री पास होताना जाणवलं असेल, जो तुम्ही प्रीला अभ्यास केलेला आहे. आणि बस तीच जी काही महत्वाची गोष्ट आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला जो तो अभ्यास करत असतो, खूप मेहनत करत असतो, खूप अभ्यास करत असतो, थेरॉटिकल नॉलेज त्याने खूप त्या ठिकाणी जमा केलेलं असतं. बस त्या सगळ्या नॉलेजला ओथंबून वाहणाऱ्या नॉलेजला आपल्याला एक योग्य दिशा कशा पद्धतीने मिळेल त्या आयोगाच्या प्रश्नातून. तर या सर्व पाठीमागच्या जेव्हापासून कंबाईन ग्रुप बी एकत्र झाली, PSI STI ASO या 2018च्या पूर्वी वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या, सगळ्यांच्या मेन्स वेगळ्या वेगळ्या व्हायच्या. 18 पासून जेव्हापासून कंबाईन ग्रुप बी आली तेव्हापासून तर 2024 पर्यंत, म्हणजे जी तुम्ही 29 जूनला परीक्षा देणार आहे ती 6वी म्हणजे ती जी एक प्रश्नपत्रिका आहे ती फक्त काय होणार आहे, ती 29 जून नंतर मात्र टाकण्यात येईल. मग 2018 पासून तर 2018 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याच्यातले इंग्लिशचे प्रश्न अर्थात या ठिकाणी आपल्यासाठी रेकॉर्ड करण्यात आलेले आहे. ओके, पुढे बघा. तर हा ग्रुप कंबाईन ग्रुप बीचा पॅटर्न आहे जो या ठिकाणी तुम्ही अपियर होणार आहे, परीक्षा देणार आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचा हा व्हिडिओ आणि हा कोर्स अर्थातच होणार आहे. त्याची वैशिष्ट्य पाहूया आपण. हा कोर्स का महत्वाचा आहे, तर त्याचे कारण शोधताना आपल्याला पहिलं कारण असं दिसतं, वाढते मेरिट. जसं जसं परीक्षा पुढे जात आहे, तुम्ही प्रीवरनं अनुभव घेतला असेल विद्यार्थी मित्रांनो, ते पुढे 40-42चं मेरिट लागायचं, तर आज 50च्या 55च्या पुढे जायला लागलेलं आहे. वाढतं मेरिट आहे. ते जे जसं ते प्रीला वाढतंय तसं ते मेन्सला वाढतंय. आणि मेन्समध्ये GSचा एक पेपर आहे, एक लँग्वेजेसचा पेपर आहे, त्याच्यामध्ये मराठीचा अभ्यास आहे. जे मुलं भरभरून अभ्यास करतात, भरभरून मार्क मिळवतात. एक विषय मात्र थोडासा विद्यार्थ्याचा दुर्लक्षित राहतो किंवा तो करत नाही जेवढा त्याला अभ्यास करणं अपेक्षित असतं, तो त्या पिरियडमध्ये न केल्यामुळे एक प्रकारची उणीव, प्रकारची ती मनामधली भावना काहीतरी आपलं राहून गेलेलं आहे इंग्लिशच्या बाबतीमध्ये. व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर असेल, वाक्यरचना असेल, पॅसेजचा अभ्यास असेल, तर ही जी जाणीव आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही PYQच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला तर अनेक राहिलेल्या गोष्टी कुठेतरी होत आहे आपल्याला. हा एक पॉझिटिव्ह सेन्स PYQच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो आणि जो नक्की या रेकॉर्डेड लेक्चर्स मधून आपल्याला मिळेल. कारण आपण PYQs डायरेक्टली या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत, अनालिसिस केलेले आहे, त्याच्याविषयीची भरपूर माहिती जी काही आवश्यक आहे ज्या ज्या प्रश्नांमध्ये तिथे तिथे आपण दिलेली आहे. ची गोष्ट बघा. आता हे जे वाढते मेरिट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याबद्दल बोलायचं असेल आपल्याला तर कसं बोलता येईल बघा. वाढतं मेरिट म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे. वाढत्या मेरिट मध्ये बघा, STI मेरिट लिस्ट 2023ची जी मागच्या वर्षी झाली, एक नमुना म्हणून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं आढळून येत आहे का ही मेरिट लिस्ट पहिल्या विद्यार्थ्यापासून तर खालच्या 10-15 विद्यार्थ्यांची आपण घेतलेली आहे. तर या ठिकाणी जवळपास 317 चा स्कोर असलेला विद्यार्थी, अर्थात 400 पैकी हा महाराष्ट्रात पहिला आलेला आहे. आणि नंतर मग साधारण 317, 309, 301, 296, 295 या पद्धतीचं मेरिट आहे. या मेरिट मध्ये
पेपर 2 जे आहेत आपले, पेपर 1 अर्थात लँग्वेजचा पेपर आहे आणि हा GS चा पेपर आहे. आपण लँग्वेजचा विचार करू, ज्याचे व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेले आहेत. 166 मार्क्स ही इंग्लिश आणि मराठी मिळून 200 पैकी त्या विद्यार्थ्यांना मिळाले. म्हणजे जवळपास त्याचे 83 प्रश्न हे बरोबर आलेले. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, 83 प्रश्न बरोबर आलेले, ते पण निगेटिव्ह जाऊन 100 पैकी. फार हायर मेरिट आहे, त्यात आपल्याला घाबरायचं नाहीये. कशा पद्धतीने याच्यावर मात करता येईल, कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचता येईल. तर तुम्ही खालचा विद्यार्थी पाहिला जवळपास 178 मार्क्स त्याला मिळालेले लँग्वेजेस मध्ये. जवळपास 89 प्रश्न त्याचे बरोबर आलेले आहेत. 100 पैकी 89 प्रश्न बरोबर येतात. बघा ना तुम्ही किती अभ्यास आहे मुलांचा. 175 163 म्हणजे जवळपास इन अँड ॲव्हरेज जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर 80 प्रश्न निगेटिव्ह वगैरे जाऊन इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीमध्ये तुमचे बरोबर आले पाहिजे. समजा आपण मराठी सोपं आहे असं जर म्हटलं, तुम्ही म्हणा तुम्हाला म्हणायचं असेल तर मराठी काही सोपं नाहीये, पण ठीक आहे म्हणूया आपण कम्पॅरेटिव्हली. जर 80 पैकी समजा तुम्ही म्हटले सर आम्ही इन अँड ॲव्हरेज 80, आता ते पहिल्या काही मुलांचे एवढेच आपल्याला पाहिजे असा काही आग्रह नाहीये, पण असं धरू ना आपण की आपण एवढेच मिळवूया, म्हणजे 2-4 इकडे तिकडे होतील. कमी जर तुम्ही मेरिट करण्याचा प्रयत्न केला तर तेवढंही मिळणार नाही, त्याच्यापेक्षा खाली जाईल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी असा विचार करायचा का मला 80 प्लस काढायचे, आणि 80 प्लस मध्ये समजा आपण 40 ते 42 45 हे सर्वात जास्त मार्क्स जास्तीत जास्त मिळू शकतात. तर तसा विचार केला तर मग याच्यात आपल्याला जवळपास 35 ते 40 इतके प्रश्न, 35 पण नाही 37 ते 40 प्रश्न हे इंग्लिशचे निगेटिव्ह वगैरे करून बरोबर आले पाहिजे. शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. काय मिळाले मुलांना, शक्य का नाही आहे? तुम्हालाही मिळवायचे असा आग्रह तुम्ही स्वतःशी धरायचा आहे. आणि मग आपण या ठिकाणी जे पाहतोय की असं करत असताना मग आपल्या पुढे काय, आता स्टँडर्ड सोर्सेस सफिशियंट आहेत का? स्टँडर्ड सोर्सेस म्हणजे जो तुम्ही इंग्लिशचे विद्यार्थी अभ्यास करत असतात तर साधारणपणे आपण अभ्यास करतो पाल अँड सुरी यांच्या पुस्तकातून. राजेंद्र पाल, प्रेमलता सुरू यांनी दोघांनी तयार केलेले रेन अँड मार्टिनचा आपण अभ्यास करतो. बघा तुम्ही सगळे सोर्सेस पाहिलेत, वाचलेले. तुम्ही बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकातून अभ्यास करता, त्याच्यानंतर तुम्ही MJ शेख सरांच्या पुस्तकातून अभ्यास करता. तर हे जे काही सोर्सेस आहे आता, तर हे सफिशियंट आहे का? सफिशियंट आहे का प्रश्नचिन्ह याच्या करता आहे, कारण की याच्यामध्ये जी थिअरी आपल्याला दिलेली आहे 100% ती आपल्या कामाची आहे. परंतु PYQs चा अभ्यास आणि सलग 2018 पासून तर 2023 पर्यंतचा अभ्यास कव्हर करायला हे पुस्तक कुठेतरी सक्षम नाही आहेत असं आपल्याला जाणवतं. त्यांनी टॉपिक वाईज असं कुठे कुठे दिलेलं आहे. परंतु ज्या वेळेला आता काही बाजारात पुस्तकही असतील अवेलेबल, तर त्यांनी पण जर ते एखादा व्यक्ती तुम्हाला बोलून सांगत असेल, त्याच्यातलं कम्पेअर कॉन्ट्रास्ट करत असेल, त्याच्याशी रिलेटेड अजून काही माहिती सांगत असेल, ट्रिक्स त्याच्यातून तुम्हाला कव्हर करून देत असेल, तर नक्कीच आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचं आणि महत्वाचं ते ठरू शकतंय. त्याची जाणीव तुम्हाला हा कोर्स जेव्हा तुम्ही घ्याल आणि ओपन कराल ते व्हिडिओ, तर नक्की तुम्हाला जाणवेल. त्याची गॅरंटी मी आपल्याला देतो. नक्कीच त्याचा तुम्हाला खूप फायदा या ठिकाणी होणार आहे. दिशा तुम्हाला मिळणार आहे, अप्रोच मिळणार आहे आयोगाचा, म्हणजे नेमकं कशा पद्धतीने कव्हर करायचं याची 100% तुम्हाला या ठिकाणी जाणीव या ठिकाणी होईल. तर किती प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मिळवायचे? 40 प्लस. 38 घ्या, जीव घाबरत असेल 40ला तर मात्र कमीत कमी 38 प्लस आपल्याला मार्क्स मिळवायचेच आहे. आणि याच्याकरता टाइम मॅनेजमेंट होणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या पुढे 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नामध्ये 50 इंग्लिशचे, 50 मराठीचे. तर या दोघांचं तुम्ही मॅनेजमेंट करा. एक्झॅक्ट 30-30 मिनिटं तर काही मोजून बापून होणार नाही, याचं तारतम्य ठेवा. इंग्लिशच्या प्रश्नांकडे जर तुम्ही वळता, आता तुम्ही तर मराठी नंतर वळणार आहे हे जग जाहीर आहे, तर ते वळताना शुअर शॉट जे आहे ते A राऊंड मध्ये काढून घ्या. शुअर शॉट म्हणजे काय? पाहिल्याबरोबर उत्तर शुअर शॉट. आणि इलिमिनेशन मेथड ज्याच्यावर अत्यंत महत्वाची चर्चा मी या ठिकाणी पुढच्या रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये केलेली आहे.
त्याचा 100% तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. आणि मग पॅसेज पण कशा पद्धतीने कव्हर होईल, व्होकॅब्युलरीचे प्रश्न कसे, डिग्रीचा प्रश्न पाहिल्याबरोबर 36 सेकंदाच्या आत कसं उत्तर येऊ शकतं, असे जर 10-12 प्रश्न तुमचे निघून गेले तर तुमचं टाइम मॅनेजमेंट चांगलं होतं. जास्त प्रश्न अटेम्प्ट होता, जास्त प्रश्न बरोबर येण्याची शक्यता निर्माण होते. कारण जितके प्रश्न जास्त सोडवाल तितके जसे चुकतात असं म्हणतात, जितके सोडवाल तितके चुकतात पण तितके बरोबर पण येऊ शकतात. आपल्या बाबतीत ते बरोबर येतील असंच गृहीत धरून चला. आणि मग आपल्याकडनं जास्त प्रश्न अटेम्प्ट होणं गरजेचं आहे. त्याच्याकरता टाइम मॅनेजमेंट होण्याकरता काही ट्रिक्स किंवा काही महत्वाचे मेथड्स जर तुम्ही पाहिल्या प्रश्नच्या. आता इंग्लिशच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला, का आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसतील. अशा वेळेला आपल्याला जर मार्क्स मिळवायचा असेल आणि निगेटिव्हची रिस्क कमी करायची असेल पण अटेम्प्ट करायचा आहे प्रश्न, काय करता येईल सर अशा बाबतीमध्ये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हा कोर्स अत्यंत मार्गदर्शन आणि मोलाचा ठरणार आहे. याची मला तीळ मात्र शंका नाहीये. पटकन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जो आहे तो घ्या, कामाला लागा. त्याची फीज वगैरेची माहिती मी तुम्हाला सांगतो, फार जास्त फीज नाहीये त्याची. आणि हा कोर्स तुम्हाला कधी अवेलेबल होईल ही सगळी माहिती आपण बघूयात आता. बघा या पद्धतीने हे तुमचं मेरिट झाल्यानंतर या बॅच बद्दलची माहिती. नेमकी आहे काय बॅच, त्याच्यामध्ये 2018 आणि ते 2024 पर्यंत, अर्थात 24ची प्रश्नपत्रिका म्हणजे अजून व्हायची ती परीक्षा, पण ती ज्या दिवशी होईल साधारण ही तारीख आलेली आहे किंवा काही होऊ शकतं एखादा आठवडा इकडे तिकडे माहित नाही आपल्याला, पण ती ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर हा पेपर त्याच्यामध्ये ऍड करण्यात येईल. म्हणून तसं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आता सध्या आपल्याला जे अवेलेबल होणार आहे 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023 अशा पद्धतीचे प्रत्येकाचे दोन व्हिडिओज आहेत. आणि 2023चे 3 व्हिडिओज आहेत. कारण इथून प्रश्नांची संख्या 50 झालेली आहे. म्हणजे भरभरून तुम्हाला ग्रामरचा, भरभरून व्होकॅब्युलरीचा, भरभरून इंग्लिशच्या वाक्यरचनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सारख्या टॉपिकचा अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्याकडनं होणं गरजेचं. अर्थात अनेक टॉपिक्स ज्याचा अभ्यास तुम्हाला करायला लागेल. काही सोपे टॉपिक आहे तर काही मार्क्स मिळवावे लागतात, त्याच्यातून काढावे लागतात असे टॉपिक आहे. त्या सगळ्यांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. लॉजिकल एलिमिनेशन मेथड टेक्निक व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर आहे. म्हणजे त्या प्रश्नाचं जर आपल्याला बरोबर उत्तर येत नसेल तर 3 चुकीचे पर्याय बाहेर काढा, किंवा जोड्या लावांमध्ये जर 4 जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला खाली आन्सर कोड दिलेला आहे, तर मग 4 पैकी समजा 1 जरी येत असेल तर पटकन काही सेकंदात उत्तर कसं निघू शकतं. सगळं जर वाचत बसला तर 2-3 मिनिटं लागतील एका प्रश्नाला, परवडण्यासारखं नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या सेशन्समध्ये, डिस्कशन्समध्ये दिलेल्या आहेत. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काय काय त्याच्या अवतीभोवती असू शकतं, त्याच्यातले 1 पर्याय बरोबर आहे तर 3 का नाही, तसेच 3 पर्याय त्यांनी का दिले, तर ते चुकीचे तर त्या पद्धतीने त्यांनी का दिले, असं का वाटलं त्यांना असेच पर्याय द्यावे जेणेकरून विद्यार्थी त्याची निवड करू शकतो. ही त्या पेपर सेटर्सची मेंटॅलिटी, अप्रोच चा परिचय या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला करून देणार आहे. तुम्हालाही जाणवेल म्हणजे ते, पण मी तुम्हाला ते सरळ सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता बघा 13 तासामध्ये ही संपूर्ण PYQ ची बॅच आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते तुम्ही बघू शकताय. बघा जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही 2-3 दिवसात पण हे पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर 4-4 तास करून बघू शकताय. 2-2 तास करून 6 दिवसात बघू शकताय. एकदा बघितलं तर 50% तुम्हाला अप्रोच लगेच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होईल. तुमचा कळेल तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने आपल्या अभ्यासाला दिशा द्यायची आहे. नक्की कळणार आहे तुम्हाला ते. त्याची व्हॅलिडिटी 6 महिने या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे, हे अत्यंत महत्वाचं फीचर आहे. कारण काही ठिकाणी कसं आहे तर मग तुम्ही 4 तास पाहू शकता, एक लेक्चर 3 तास पाहू शकता, असं काहीच ठेवलेलं नाही. बिनधास्त बघा, तुम्ही कितीही वेळा बघा, कितीही तुम्हाला वाटतंय. अर्थात तुम्ही काय असं किती वेळा बसणार नाही, जेवढी गरज तेवढीच पाहणार आहे. पण डोक्यामध्ये जो ताण आहे तो नसणार आहे तुम्हाला का माझा वॉच टाइम संपतोय, काही नाही. तुम्हाला जे प्रश्न वाटताय कठीण ते ऐका, पुन्हा बघा. आणि मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही या सगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्नपत्रिका जर तुम्ही फॉलो केल्या तर कमीत कमी त्याच्यातलं 20% मॅटर
हे जसंच्या तसं अगदी मामूली थोड्याफार फरकाने पण जसंच्या तसं पण मनाला मी घाबरणार नाही. रिपीट होत असतं विद्यार्थी मित्रांनो, होतं. बरेचसे फ्रेजेस रिपीट होतात, बरेचसे ग्रामरचे पण वाक्य रिपीट होऊन जातात, नाही तर थोड्याफार फरकाने. सगळं सेम असतं, काहीतरी तिथं सब्जेक्ट बदलला असतो, व्हर्ब बदललेली असते आणि आपल्या पुढे मांडणी करून दिलेली असते. तर नक्कीच याचा जो मेरिटचा जो फायदा आहे ना, आपल्याला मेरिट वाढवायचं आहे का नाही, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही तुमच्या जोरावर काहीतरी मार्क्स मिळणार आहे, तर आमचं मेरिट आता कसं वाढेल. आमचं भरपूर वाचून झालं, भरपूर पुस्तकं आमच्याकडे पडले, आता नेमकं आम्ही काय कसं वाढेल, तर PYQ ने वाढेल. ते आपल्याला दिशा कळेल, आपली लिंक लागेल, आपल्याला आठवेल, त्याच्या जो काही एकमेकांचं रिलेशन आहे हे नक्की समजायला आपल्याला मदत होईल. तर या पद्धतीने हा वॉच टाइम आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ती काही चिंता तुम्हाला नाहीये. आता माझा परिचय देतो, नेमकं कोण बोलतंय आपल्याशी इतक्या वेळापासून. तर माझं नाव आहे जितेंद्र आंबेडकर. माझं MA BEd इंग्लिश झालेलं आहे. MA इंग्लिश झाला असल्यामुळे तो जो काही भाषेचा डेप्थ आहे तो म्हणजे मला बडायाने मारत पण बऱ्यापैकी सांगता येऊ शकतो असं मला वैयक्तिक वाटतं. 20+ इयर्सचा माझा अनुभव आहे या फील्ड मधला. माझ्या वयाकडे जाऊ नका, माझं वय बरंच आहे. तर बऱ्याच वर्षापासून मी शिकवतोय. महाराष्ट्रातल्या अत्यंत नामांकित संस्थांमध्ये मी कामाला आहे. भरपूर ठिकाणी मी काम केलेलं आहे, करतो आहे. आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नक्की फायदा होईल याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. नेट सेट दोन्ही इंग्लिश मधले मी क्वालिफाय झालेलो आहे. MPSC कडनं ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची जी ग्रुप A ची परीक्षा असते लेक्चरर पदासाठी, ती सुद्धा मी MPSC कडनं पास आउट झालेला आहे. ज्याच्यात अर्थात फक्त इंग्लिशचे प्रश्न होते. तर बघा अशा पद्धतीने तो व्यक्ती या फील्ड मधला आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पाण्याची पातळी याच्यावर प्रश्न येतात ती मी जाणवलेली आहे, अनुभवलेली आहे. ही तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. या सगळ्या माझा अनुभवाचा फायदा मी तुम्हाला नक्की देईल आणि तो तुम्हाला होईल. याच्यात तुम्हाला जाणवेल वेळोवेळी. अर्थात मी आता जास्त सांगत नाही असं बोलून बोलून पुन्हा की बस इतकं काय सांगताय स्वतःबद्दल, पण आहे म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. तर बघा बॅच जी लॉन्च आहे ती 18 मे पासून झालेली आहे. तुम्ही तिला जाऊन परचेस करू शकताय. ओरिजिनल फीस तिची 299 आहे, नाम मात्र आहे ती 299. आजच्या जमान्यामध्ये काहीच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल, पण तरी आपण लॉन्चिंग ऑफर त्याला 50% डायरेक्ट ऑफ करून दिलेले, म्हणजे 149 रुपयामध्ये आपल्याला हा कोर्स अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पैशांची काही अडचण आहे व हा कोर्स घ्यायला एवढं काही मला जाणवत नाही. तुम्ही सुज्ञपणे विचार करा, नक्कीच तुम्हाला मेरिटमध्ये या ठिकाणी तुमचा ग्रोथ होणार आहे. बॅच कंप्लीट जी ती 25 मे पर्यंत होणार आहे. त्याच्यातले 3 प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात म्हणून अजून 2-4 दिवस आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्यात सगळा कोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि तिथून 6 महिने तुम्हाला मिळेल. परीक्षेची तारीख अजूनही तुमचा पूर्वचा निकाल न लागल्यामुळे अजूनही बराच कालावधी तुमच्याकडे असणार आहे. नक्कीच या बॅचला तुम्ही परचेस करा आणि आपला मार्ग सुकर सोपा करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून या बॅचची माहिती किंवा आपल्याला अजून काही विचारायचं असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला @e-स्वाध्याय, तर या ठिकाणी तुम्ही त्याला क्लिक करा, जॉईन व्हा. काही अडचण असेल तर त्या नंबरला तुम्ही कॉल करा जो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा कोर्स परचेस करा. आपल्या मित्रमैत्रिणींना ही माहिती जरूर शेअर करा. आपल्या YouTube चॅनलला पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अजून काही व्हिडिओ या संदर्भातले याच्यामध्ये टाकले जाणार आहेत तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. ओके, चलो, थँक्यू.